नमस्कार, स्वागत आहे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये। आज आपण आलेलो आहोत एका कोकणातल्या अजून एका सुंदर अशा मंदिराजवळ। समुद्र बघून घ्या आधी सर्वात अगोदर। समुद्र बघितल्यावर तुम्हाला अंदाज आलाच असेल की आपण कुठे आलेलो आहोत। आपण आलेलो आहोत श्री क्षेत्र कुणकेश्वर, देवगडमधील एक प्रसिद्ध असं देवस्थान आहे, देवगड तालुक्यामधलं। त्या देवळामध्ये आपण दर्शनासाठी आलेलो आहोत। बघू शकता अतिशय भव्य दिव्य अशा प्रकारचं मंदिर आपल्याला बघायला मिळते। पर्यटकसुद्धा खूप आलेले आहेत, घाटावरून वगैरे पर्यटक इथे आपल्याकडे येत असतात। त्याचप्रमाणे कोकणातले जे भक्तगण आहेत ते सुद्धा येत असतात। आपण या मंदिराचं दर्शन तुम्हाला घडवणार आहोत आणि त्याचबरोबर आपल्याला वेगवेगळी जी देवस्थान आहेत या मंदिरातली त्यांचं सुद्धा दर्शन मी तुम्हाला घडवणार आहे। बघू शकतो आपण सर्वात अगोदर मंदिराला प्रदक्षिणा करूया। पाठीमागून बघू शकतो आपण की इथे सुंदर अशा प्रकारचं देऊळ आहे। बघा देवळाचा जो कळस आहे तो सुद्धा एक कॅमेऱ्यामध्ये येत नाही, इतका उंच असा कळस आहे। जे कोणी आलेले नसतील भक्तगण, त्या भक्तगणांनी नक्कीच या मंदिराला भेट द्या। कोकणची काशी असं ओळखलं जातं हे मंदिर आणि कोकणातील प्रतिकाशी म्हणून ओळखलं जाणारं भव्य असं मंदिर आहे। दरवर्षी महाशिवरात्रीला भव्य दिव्य अशी यात्रा इथे भरते आणि त्या यात्रेच्या निमित्ताने लाखो भाविक जे आहेत ते भाविक या दर्शनासाठी येत असतात। बघू शकतो इथं आपण एक मंदिर आहे, त्या मंदिरामध्ये आपण जातोय आणि दर्शनाला जाऊया मंदिरामध्ये। बघा दर्शनाला आलो होतो आपण आणि इथे कौल प्रसाद चालू आहे। कौल प्रसाद कोकणामध्ये होत असतात, वेगवेगळी कामं असतात लोकांची। कोकणातल्या लोकांना माहीत आहे की त्याच्याविषयी कौल प्रसाद सुद्धा घेण्याची प्रथा आहे। इथे एक मंदिर आहे, देवीचं मंदिर आहे आदिशक्ती जगदंबेचं, आणि त्या जगदंबेच्या मंदिरामध्ये इथे कौल प्रसादाची प्रक्रिया चालू आहे। बघू शकतो आपण मंदिराचा परिसरसुद्धा अत्यंत स्वच्छ आहे, परंतु इथे नवीन नवीन बांधकाम चालू आहे, त्यामुळे जरा आपल्याला इथे काही वस्तू आपल्याला असलेल्या दिसू शकतात। परंतु इथे बघू शकतो त्याचप्रमाणे मंडपाचं कामकाजसुद्धा चालू आहे। आणि बघू शकतो इथे आपण साईडला तुळशीचं वृंदावन, खूप सुंदर अशा प्रकारचं तुळशीचं वृंदावन आहे, त्याचं दर्शन आपण घेऊया। तुळशीच्या वृंदावनामध्ये बघू शकतो आपण तुळस लावलेली आहे आणि त्याचबरोबर त्यासमोर काही दीपमाळा इथे उभ्या केलेल्या आहेत, त्या दीपमाळेचं दर्शन आपण घेतो आहे। त्यानंतर आपण त्या साईडला जाणार आहोत देवळामध्ये, जेणेकरून आपण देवळातील वेगवेगळे जे देव आहेत ते देवतांचं दर्शन घेणार आहोत। गणपती देवाचं दर्शन घेणार आहोत आपण। मंदिरामध्ये कॅमेरा न्यायला परमिशन नाही आणि परमिशन नसल्यामुळे आपण आतमध्ये कॅमेरा नेत नाही आहेत, परंतु बाहेरून मात्र आपण दर्शन घेणार। इथं बघू शकतो आपण आता गोमुख आहे, या गोमुखातून देवाला केलेला जो अभिषेक आहे त्या अभिषेकाचं जल असेल, दूध असेल, ते या गोमुखातून बाहेर येत असतं, ते आपण इथे प्राशन करू शकतो। ज्यांना देवळात जायचं नाही ते देवळात न जाणारे जे लोक असतात, साधारण कोकणातले जे भाविक आहेत त्यांना माहिती आहे की इथे पाठीमागे देवाच्या इथून पाया पडतात। हे जे स्थान आहे या स्थानाची इथून पाया पडतात व इथूनच देवाला नमस्कार करून, कारण महाशिवरात्रीला खूप गर्दी असते त्यामुळे इथूनच देवाला पाया पडतात आणि तिथून मग ते आपापल्या जे कामं आहेत, म्हणजे फिरायचं असेल किंवा काही हे करायचं असेल जत्रेला, त्या दिवशी तिकडे ते त्या दिशेने जायला सुरुवात करतात। नयनरम्य सुंदर असा परिसर कोकणामधला, इथे आल्यानंतर मनाला एक वेगळी शांती भेटते, हे आपण बघू शकतो। नारो निळकंठ अमात्य यांची इथे समाधी आहे, ती समाधीसुद्धा आपण बघू शकतो। समाधीचं दर्शन आपल्याला घडवते। समुद्राच्या बरोबर समोर देवळातून जिथे बाहेर यायचा मार्ग आहे तिथेच आपल्याला ही समाधी असल्या दिसून येतं। यांनीसुद्धा इथे समाधी घेतल्याचं आपल्याला समजतं। त्यानंतर मंदिराचा परिसर बघतोय आपण। मंदिराच्या इथे वेगवेगळे देवस्वारी येत असतात, वेगवेगळे गाव असतील, जवळचे मिडबाव असेल, तारामुंबरी असेल, दिरबादेवी असेल जामसंड्याची, ते जे सगळे देव आहेत ते देव इथे भेटीला येत असतात। त्यांची जी पालखी असते त्या पालखीच्या ऐवजी कोकणामध्ये आपण जर तळ कोकणात आलो तर उत्तर कोकणाप्रमाणे पालखीची जी परंपरा आहे ती न दिसता आपल्याला इथे काय दिसून येतं तर देवस्वारी, म्हणजे अशा स्वरूपाचे देवस्वारी असतात। त्याला जर देव असतील, देवी असतील तर त्यांना साडी नेसवलेली असते, खामकाठी म्हणतात त्यांना कोकणामध्ये, आणि जर तसं नसेल तर त्याला आपण हे करत असतो, धोतर नेसवत असतो। अशा देवस्वारी येतात आणि त्या देवस्वारीच्या थ्रू इथे आपण दर्शन घेत असतो। इथे वेगवेगळी मंदिरं आहेत, त्यांचंसुद्धा दर्शन आपण करणार आहोत। भाविक आहेत, भक्तगण आहेत। त्यानंतर आपण आता दर्शनाला जातो आहे। बघूया इथे गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया। सगळ्यात अगोदर गणपती बाप्पाच्या दर्शनाला जातो आहे आपण। गर्दी आहे भाविकांची, पण तरीसुद्धा आपण इथे दर्शन घेऊया। सगळ्यात अगोदर इथे बघू शकतो शंकराची पिंडी आहे। गणपती बाप्पाच्या मंदिरात जाऊया आता आपण। गणपती बाप्पाची मनोहर अशी मूर्ती आहे, मूर्तीचं दर्शन घेऊया आपण। गणपती बाप्पाचं दर्शन झालं आता आपण बघा इथे
विष्णुदेवाची मूर्ती आहे श्री हरिनारायणाची, ती सुद्धा सुंदर अशी सुबक अशी मूर्ती आहे. कोरीव काम केलेलं आहे दगडी, बघू शकतो. बाजूला सुंदर अशी समई आहे. एक अतिशय भव्य दिव्य आणि सुंदर अशी मूर्ती. त्याच्या बाकीच्या खांबावरती सगळे अवतार जे आहेत, मत्स्य अवतार, कुर्मा अवतार, वराह अवतार, ते सगळे अवतारसुद्धा कोरलेले आहेत. अत्यंत सुंदर आणि सुबक अशी मूर्ती आपल्याला बघायला मिळते. श्रीदेव नारायणाची किंवा विष्णुदेवाची आपली मूर्ती म्हणतोय, तिथून आपण आता दर्शन घेतलेलं आहे. त्यानंतर मांडलिक देवचं आहे, त्या मांडलिक देवाचं आपण दर्शन घेतो आहे. ठीक आहे ना. सुंदर असं मंदिर आहे, इथूनच दर्शन घेऊया. इकडे कुत्रे झोपलेले आहेत. बांधकाम बघू शकतो मंदिराचं, अतिशय सुबक आणि सुंदर असं बांधकाम केलेलं आहे नवीन कालावधीमध्ये. आता आपल्याकडे बघू शकतो की अतिशय सुंदर असं बांधकाम. त्याच्यामध्ये गणपती बाप्पाच्या मूर्तीसुद्धा इथे ठेवलेल्या आहेत. गणपती बाप्पाच्या मूर्ती, त्याचबरोबर नवीन केलेलं चिरेबंदी बांधकाम हे आपण बघू शकतो. इथे आपल्याला गणपती बाप्पाची मूर्ती दिसते आणि त्याचबरोबर चिऱ्याचं बांधकाम. हे पूर्वी काही नव्हतं, 2010 साली वगैरे. नंतर आपण इथे बघू शकतो की नवीन नवीन बांधकाम, प्रवेशद्वाराचं बांधकाम इत्यादी बांधकाम इथे करण्यात आलेले आहे. आता आपण श्रीदेव भैरव कालभैरवनाथ यांची स्थापना केलेली आहे इथे मंदिराच्या संरक्षणासाठी. त्यांचंसुद्धा दर्शन घेतो. बघा, त्यांच्या दर्शनाला जाऊया आपण. दर्शनामध्ये आतमध्ये प्रवेश नाही आहे. मंदिराचं बांधकाम बघू शकतो, लाकडी बांधकाम केलं आहे, चिरेबंदी बांधकाम आहे, त्याच्या भोवतीनं लाकडी बांधकाम केलं आहे. अतिशय सुंदर अशा प्रकारच्या घंटी ज्या आहेत त्या घंटीसुद्धा इथे लावलेल्या आहेत. बांधकाम बघू शकतो, अतिशय सुंदर, अतिशय सुंदर अशा प्रकारचं बांधकाम आहे. आणि आता आतमध्ये प्रवेश निषिद्ध आहे, कारण कोकणामध्ये बघितलं गेलं तर मंदिराचं पावित्र्य जपलं जातं मोठ्या प्रमाणामध्ये. त्यामुळे मंदिरामध्ये आपण जाऊ शकत नाही आतमध्ये. मात्र इथूनच आपण श्रीदेव भैरवनाथ किंवा कालभैरव ज्याला आपण म्हटलं जातं, त्या कालभैरव रूपाचं आपण दर्शन इथे घेतो आहे. त्यानंतर आपण मंदिरामध्ये जाणार आहोत, आतमध्ये प्रवेश करणार आहोत, परंतु कॅमेरा बंद आहे, त्यामुळे बाहेरूनच मी तुम्हाला दर्शन घडवतो, कारण आतमध्ये कॅमेरा न्यायला बंदी आहे. इथे बघू शकतो वर्षभर होणारे जे उत्सव आहेत ते उत्सव इथे दिलेले आहेत. ते उत्सव तुम्ही बघून घ्यायचे. उत्सवाला तुम्ही हजर राहू शकता. गुढीपाडवा आहे, दमण्याची पौर्णिमा, अक्षय तृतीया, ह्या सगळे वेगवेगळे डाळप वगैरे. कोकणामध्ये डाळप होतं देवाचं, ते डाळप आहे. समराराधना आहे, दीपावली आता असणार आहे. हे आता उत्सव आता जवळचे आहेत. त्रिपुरारी पौर्णिमा झाली आहे परवा. त्यानंतर आता हे सगळे उत्सव जे आहेत, समराराधना, देव दीपावली, मकर संक्रांत, रथसप्तमी, महाशिवरात्र खूप मोठ्या प्रमाणामध्ये होते. महाशिवरात्रीला तुम्ही इथे येऊ शकता. हातपाय धुवायला भक्तनिवाससुद्धा आहे साईडला. जर तुम्ही तिकडे बघितलं तर त्या साईडला भक्तनिवास आहे. भक्तांसाठी राहण्यासाठी, पावित्र्य राखण्यासाठी हातपाय धुण्याची सोय इथे केलेली आहे. स्वच्छतागृह आहे. इकडे एक देवाचं तळं पण आहे, ते तळं पण तुम्हाला नंतर दाखवतो. देवाची इथे विहीर आहे. हे सगळं आपल्याला बघायला मिळणार आहे. इथे समाधी मंदिर आहे, याचंसुद्धा दर्शन तुम्ही घेऊ शकता. समाधी मंदिरामध्ये तुम्ही जाऊ शकता. इथे बघू शकतो आपण जे बारके बारके कुत्रे आहेत ते झोपलेले आहेत, त्यांचं पण काहीतरी झोप पूर्ण होते. त्यानंतर आता समाधी मंदिरामध्ये आलेला आपण, इथे समाधी घेतलेली आहे. असं मानलं जातं की पूर्वापार शिवमंदिराची एक आख्यायिका सांगितली जाते की या भागामध्ये कणकेचं वन होतं, एक गुराखे होता आणि त्या गुराख्याच्या गायी होते. ती गाय जी होती ती इथे आल्यानंतर कणकेच्या वनामध्ये एका जंगलामध्ये एका वारुळावरती दुग्धाभिषेक करत होती. आणि त्यानंतर मग जो हे आहे त्याचा गुराखी आहे त्याने त्याच्यावरती वार केला. वार केल्यावरती तिथून रक्त व्हावं लागलं, तर तिथे ॲक्च्युली शिवपिंडी होती असं मानलं जातं. अशी आख्यायिका बहुतेक गावामध्ये सांगितलं ते शिवमंदिराबाबत. तीच आख्यायिका इथेसुद्धा आपल्याला पाहायला मिळते. सुंदर असं मंदिर आहे. नंदीची इथे हे गेले. कोणकेश्वरी जेव्हा यात्रा असते आम्ही जेव्हा येतो त्यावेळेला खूप गर्दी असते, तेव्हा आम्ही इथूनच पाया पडतो, इथूनच फोटो काढतो आणि इथूनच आपण बाहेर जातो. तर आतमध्ये जात नाही, कारण आतमध्ये कॅमेरा न्यायला बंदी आहे. पण तुम्ही समजू शकता आतमध्ये गेल्यावर तुम्हाला दर्शन घडतं आहे. समोर कॅमेरा आहे. मंदिराचं प्रवेशद्वार आहे. आतमध्ये गाभाऱ्यामध्ये चाललेली जी पूजा आहे ती पूजा इथे आपल्याला दिसते. पण आतमध्ये कॅमेरा न्यायला बंदी आहे, त्यामुळे मी आतमध्ये जाणार नाही. पण इथे शिवमंदिराची जी पूजा आहे ती पूजा पण आपल्याला इथे बघायला मिळत आहे. ठीक आहे. आतमध्ये सुंदर अशा मूर्ती आहेत शंकराच्या. आता मंदिरातनं बाहेर पडलो आपण आणि मंदिरातनं बाहेर आल्यावर तुम्हाला बोललो तुम्ही एक तळं आहे इथे, ते तळं मी तुम्हाला दाखवतो. त्या तळ्याजवळ आता आपण जाऊया. सुंदर अशा प्रकारचं तळं आहे आणि त्या तळ्याच्या इथे आपण आता आलेलो आहोत. बघू शकतो आपण अतिशय सुंदर अशा प्रकारचं तळं आहे. मध्ये शिवशंकराची मूर्ती बसवलेली आहे आणि त्याच्या भोवती हे तळं आहे. या तळ्यामध्ये प्रदक्षिणासुद्धा करू शकतो, परंतु आता बंद आहे, त्यामुळे मी काय आतमध्ये वगैरे जाणार नाही पाय वगैरे धुवायला. कासव वगैरे आतमध्ये मासे वगैरे आहेत ते पण आपण पाहू शकतो. पाणी जरा गढूळ झालेलं आहे,
कारण साचलेलं पाणी आहे त्यामुळे थोडं, परंतु इथे बघू शकतो की सुंदर अशा स्वरूपाचं असं तळं आपल्याला इथे बघायला मिळते, जे या शिवमंदिराच्या बाजूला इथे अस्तित्वात आहे. साधारण जी शिवमंदिरं असतात ती पाण्याच्या जवळ किंवा एखाद्या नदीच्या जवळ आपल्याला असलेली बघायला मिळते. इथे समुद्रकिनारी असतात किंवा एक तर नदीच्या किनारी, तसं पाण्याच्या जवळ आपल्याला शिवलिंग बघायला मिळतात. अत्यंत सुंदर मनमोहक अशा प्रकारचं किंगफिशर पण आहे तिथे बघू शकतो आपण. जरा झूम करतो म्हणजे किंगफिशर तुम्हाला दिसेल. उडाला मासे पकडायला आलेला असणार किंगफिशर. बघू शकतो सुंदर अशा प्रकारचं तळं. आता बघा मी दुसऱ्या वाटेने आलो होतो कारण आम्ही इथे लोकल आहे. मंदिराचं प्रवेशद्वार जे आहे, मंदिराच्या प्रवेशद्वारावर आपण आलेलं बघू शकतो. अत्यंत भव्य आणि दिव्य अशा स्वरूपाचं मंदिराचं प्रवेशद्वार आहे. इथून आपण आत जातो आणि इथून आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला ते शिवलिंगाचं दर्शन वगैरे करतं. इथे बघा दुकानं पण आहेत मांडलेली, रुद्राक्ष असतील, रुद्राक्ष वगैरे तुम्ही घेऊ शकता. माळा आहेत वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या, तुम्हाला आवडल्या तर तुम्ही घेऊ शकता. तर खरं खोटं आहे ते ज्यांना कळतं त्यातलं ते इथे घेऊ शकतात. स्फटिकाचं सुद्धा शिवलिंग इथे आपल्याला असल्या दिसू शकतं आहे, ज्याला शालिग्राम म्हणतो. शालिग्राम पण आपल्याला दिसतो आहे. कवड्याची माळा दिसते, वेगवेगळ्या प्रकारच्या माळा इथे ठेवलेल्या आहेत. शंका आहेत आणि शिवलिंग आहेत, विठ्ठलाची मूर्ती आहे, सगळं काय रुद्राक्षाच्या माळा वेगळ्या वेगळ्या माळा आहेत. आता ज्यांना त्यातलं ज्ञान आहे ते वेगळ्या वेगळ्या माळांना खरेदी करू शकतात. बघा मंदिराच्या प्रवेशद्वारातून आपण आतमध्ये येतो. चप्पल काढायचं स्टँडसुद्धा इथे आहे आणि इथूनच आपण मगाशी बाहेर आलो होतो कारण मी दुसऱ्या वाटेने आलो होतो, त्यामुळे आपल्याला ते दर्शन घेता आलं नाही. तरीसुद्धा आपण इथे बघूया आता मंदिराच्या प्रवेशद्वार जे आहे, जे अशा प्रकारचं अत्यंत सुंदर मनोहर आणि सजावट जेव्हा तुम्ही महाशिवरात्रीला बघाल त्या दिवशी तुमचे डोळे अगदी दिपून जातील. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा.